बोराडे आमच्या धनगर समाजाच्या वतीने गेल्या 6 दिवसापासून जालना येथे उपोषणाला बसलेले आहे, परंतु शासन मात्र याचं गांभीर्य घेत नाही आहे। जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी या समाजाला आश्वासन दिलं होतं की मी जर सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये या धनगरांना एसटी मध्ये समावेश करेल। ऑलरेडी आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालेलंच आहे, परंतु त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हे सरकार अजूनही करत नाही आहे। मुख्यमंत्री त्या काळात 5 वर्ष होते, त्याच्यानंतर हेच फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्ष राहिलेत। आता परत ते मुख्यमंत्री आहेत आणि यांनी जो आमच्या धनगर समाजासोबत वादा केला होता तो वादा पूर्ण करायला पाहिजे। या तळमळीने प्रत्येक समाज जागृत झालेला आहे आणि या शासनाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर या शासनाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि या शासनाने काय दिशाभूल केली समाजाची हे प्रत्येकापर्यंत सांगण्याची वेळ आम्हाला या शासनाने येऊ देऊ नये, एवढेच आजच्या प्रसंगी मी बोलतो। क्या हुआ तेरा वादा असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले। 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला जे आश्वासित केलं होतं की धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यात येईल म्हणून पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटी आरक्षणाची जेव्हा आश्वासित करण्यात आलं होतं, परंतु अजूनपर्यंत 100च्या वर कॅबिनेट झालं असून सुद्धा अजूनपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आहे। तेव्हा जालना येथील अंबड चौक या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे। आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। येत्या काळात जर सर्व मंत्रिमंडळ जर तिथे भेटीला गेले नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरू आणि असं कसं आरक्षण देत नाही हे आम्ही सरकारला चेतावणी देऊन सांगतो की आरक्षण दिल्याशिवाय मागितल्याशिवाय मी राहणार नाही। समाजाने सरकारकडे तात्काळ निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याची चेतावणी निवेदनात देण्यात आली आहे। दिनांक 17 या महिन्याच्या 17 तारखेपासून माननीय दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधव आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो। त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने निवेदन हे माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे। त्यामध्ये